अमृतसरमध्ये सुखबीर बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, सुवर्ण मंदिराच्या बाहेर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबाराची घटना घडलेली आहे। पंजाबमधली बातमी आपण पाहताय। अमृतसरमध्ये सुखबीर बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। सुखबीर सिंग बादल हे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत। सुवर्ण मंदिराच्या बाहेर सुखबीर बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। माहौल पैदा करके कराए इस करके गलत पर सीमा साहब बादल यांच्यावर हल्ला झालेला आहे। सुवर्ण मंदिराच्या बाहेरच हा जीवघेणा हल्ला झालेला आहे। आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। नेमकं त्यावेळेला काय घडलं ती दृश्य जी आहे ती कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत। ती व्यक्ती या ठिकाणी पिस्तूल घेऊन आलेली होती आणि त्याच्यानंतर बाहेर असलेल्या लोकांनी त्याला पकडलेलं आहे। इथे एक दृश्य आपण पाहताय। वयोवृद्ध वाटते ही व्यक्ती। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संदीप, नेमकं काय घडलंय? ही घटना म्हणावी लागेल। आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर ती व्यक्ती जी आहे ती बादल यांच्या अगदी जवळ आली आहे आणि त्यानं त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखलं। मात्र त्या ठिकाणी जे सहकारी होते त्यांनी तात्काळ त्याला रोखून धरलेला आहे, त्याला पकडलेला आहे। हा व्यक्ती कोण आहे याची आता चौकशी सुरू आहे। मात्र अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या निमित्तानं बादल हे जे माजी उपमुख्यमंत्री आहेत पंजाब राज्याचे ते त्या ठिकाणी आलेले होते। सुरक्षा व्यवस्था देखील त्यांच्यासोबत होती, प्रोटोकॉल ऑफिसर देखील सोबत होते। मात्र त्याच वेळेला अचानकपणे त्यांच्याजवळ ती व्यक्ती आली आणि त्यानं पिस्तूल रोखून फायर करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याच वेळेला तात्काळ तिथे जे सुरक्षा रक्षक होते आणि बादल यांचे जे सहकारी होते त्यांनी त्याला पकडलेला आहे आणि सध्या त्याच्याकडे कसून अशी चौकशी केली जाते। थोडक्यात सुखविंदर सिंग बादल हे बचावलेले आहेत, त्यांना कुठलीही इजा झालेली नाही। वृषाली, ज्या व्यक्तीने हल्ला केला ती व्यक्ती अगदी वयोवृद्ध वाटते। संदीप, अगदी बरोबर आहे। खरं तर सुवर्ण मंदिरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची प्रत्येकाची तपासणी वृषाली केली जात असते आणि ही पिस्तूल घेऊन हा तिथपर्यंत कसा पोहोचला आता याची चौकशी तर होईलच। मात्र हा नेमका व्यक्ती कोण आहे याबाबत अजूनही माहिती समजलेली नाही आहे। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।